जय श्रीराम. गेले 78 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं आपण वाचन करतोय. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील हे थोर संत ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नावाचा जप केला आणि सगळ्या लोकांना श्रीरामाच्या नावाची महती देखील सांगितली. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी हे 365 दिवसांसाठी प्रवचनाचं पुस्तक लिहिलंय, ज्यात प्रत्येक दिवसासाठी एक पान आणि हे एक पान वाचायला साधारण 3-4 मिनिटं लागतात. फास्ट असेल, स्लो असेल तुम्ही तर 5-6 मिनिटं लागतात. त्याच्यात त्याने नाम कोणी कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे फायदे काय, हे एकदम साध्या सोप्या भाषेत आपल्याला समजावलेलं आहे. आता आपण हे 79 व जे पान आहे, की जे प्रवचन आहे, त्याचं आपण आज वाचन करतो. त्याचं शीर्षक आहे, प्रपंचात परस्परांशी प्रेमभाव कसा वाढेल. निसर्गतः प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणीमात्रात असते. फार काय, प्रेमाशिवाय मनुष्य प्राणी जिवंत राहू शकत नाही. प्रेमाने सर्व जग वश करून घेता येते. प्रेम ठेवण्यात पैसा खर्च होत नाही, कष्ट नाही. परंतु प्रत्येकाचा अनुभव पाहावा तर प्रेम करण्यात इतकेसे सोपे नाही. सोपे आहे असं दिसत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा, आवड निराळी आणि दैवयोगाने आलेले ऋणाना बंधन निराळले असतात. म्हणजे आपण प्रत्येक जण म्हणजे मनुष्य प्राणी किंवा दुसरं कुठचेही पाळीव प्राणी किंवा कुठचेही प्राणी देखील प्रेमानेच जिवंत असतो आणि प्रेम ही आपली नॅचरल गोष्ट आहे. आणि जर ती नसेल तर आपण आपलं जगणंच कठीण होऊन जायचं. हेच महाराजांनी आज सांगितलेलं आहे. आपल्या विचारचे लोक असतील त्याच्यावर स्वाभाविकच प्रेम जडते. विरुद्ध असेल तर त्याच्या भोवती प्रेम वाटत नाही. किंबहुना द्वेषही उत्पन्न होतो. द्वेष उत्पन्न का होतो तर आपला आणि दुसऱ्याचा विचार आणि आवड जमत नाही म्हणून. परंतु थोडा विचार केला तर असं दिसते की आपण ज्या कारणामुळे दुसऱ्याचा द्वेष करतो, तेच कारण दुसऱ्याने आपल्याला द्वेष करायला प्रवृत्त असेल. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट आपल्याला न आवडली, तीच दुसऱ्याला आवडली. तर मला न आवडलेली गोष्ट दुसऱ्याला आवडल्याने दुसऱ्याचा दोष करायला मला ते कारण पुरेसे आहे. मग त्याच न्यायाने त्याला न आवडलेली गोष्ट मला आवडते, हेच कारण म्हणजे द्वेष करणं पुरेसे नाही का? म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला आपलं म्हणतो की आवडतो, तर आपले आणि त्यांचे विचार जुळतात म्हणून. पण एखादी गोष्ट त्याची आपल्या आवडीच्या विरुद्ध घडली, तर आपण त्याचा द्वेषही करतो. सिमिलर वे समोरची व्यक्ती देखील त्याला न वाढणारी गोष्ट आपण केली, डेफिनेटली तो देखील आपला द्वेष करेल. म्हणजे ही एकदम नॅचरल गोष्ट आहे. मग त्याच नाही त्याला ना आवडलेली गोष्ट मला आवडते, हेच कारण त्याने माझे द्वेष करायला पुरेसं नाही का? व्यक्ती तितके प्रकृती अशी म्हण आहे. याचा अर्थ असा की स्वभावाप्रमाणे प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी असणारच आहे. म्हणून द्वेषपूर्ती नाहीशी करण्याकरता प्रत्येकाची स्वभाव थोडी सवलत ठेवणे जरुरी आणि प्रेम चढण्याकरता सर्वांशी आवडणारी जी गोष्ट असेल तिकडे लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणजे सगळ्यांना जे आवडेल ते आपण करावं. आणि प्रेम करण्याचा धडा देताना सुरुवात आपल्या घरापासून करावी. म्हणजे आपल्या घरातली माणसे, नंतर शेजारी आणि त्यांच्या आजूबाजूला असणारी जी काही लोक आहेत त्यांच्याशी आपलेपणाची भावना आपण आपल्या कृतीने वाढवावी. म्हणजे आपलं कर्म असं असावं, त्याच्यामुळे आपल्या घरातले आजूबाजूचे शेजारी, सोसायटीमधले मित्रपरिवार ह्या सगळ्यांनाच आपण प्रेम द्यावं आणि त्याच्यामुळेच त्यांचं देखील आपल्यावरती प्रेम वाढेल. म्हणजे क्रमाक्रमाने प्रेमाची वाढ होऊन सर्व वातावरण प्रेममय होऊन जाईल. सर्वांशी निष्कपट प्रेमाने वागावे. आपल्या बोलण्यामध्ये नव्हे, पाहण्यामध्ये देखील प्रेम असावे. आपले बोलणे अति गोड असावे. आपल्या अंगी सहजता यावी. घरामध्ये अमुक एक गोष्ट कराच आणि नकाच करू असे अट्टाने न म्हणता आपण राहावे. जसे घडेल तसे घडू द्यावे. देवाचा प्रारब्ध आपलं टाकणे मला आवडते. पण
जसं महाराजांनी सांगितलं, की लोकं जसं वागतात तसं वागून द्या. त्याच्यामुळे भांडण होणार नाही. तर लोकांना फ्लेक्सिबिलिटी मिळते आणि लोकं आपल्याला कोणी न बोलल्यामुळे ते आनंदी राहू शकतात. पण आपण जे संसारिक माणसं आहोत, त्याच्यासाठी ही थोडीशी कठीण गोष्ट आहे. पण आपल्याला आपण जसं आवडतं, आपल्याला तसं पाहिजे, तसं घरामध्ये घडलं पाहिजे. म्हणजे चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो. पण त्याच्या विरुद्ध जर कोणी केलं, समजा आपल्याला पसारा आवडत नाही आणि लोकांनी पसारा केला, घरातल्या लोकांनी, तर आपल्याला राग येणं स्वाभाविकच आहे. म्हणून काही एक्सेप्शन गोष्टी सोडता, ह्या गोष्टी आपण फॉलो करायला पाहिजे. प्रेम करायला गरिबी आड येत नाही किंवा श्रीमंत असेल तर फार द्यावे लागत नाही. जसे आई आणि मुलाचे प्रेम असते, तसे भगवंताचे प्रेम लागावे. ज्याला भगवंताचे प्रेम येईल, तो सृष्टीकडे कौतुकाने पाहील. भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे. ते मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी आणि त्याच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे रोज जर आपण त्याचं नाव घेतलं, त्याच्याशी आपली जवळीक निर्माण झाली, म्हणजे आपण त्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न केला, तर स्वाभाविकपणे ते प्रेम येईलच येईल. शेवटचं वाक्य, घरामध्ये काय काय बाहेर काय? प्रेमाचा धाक असावा, भीती मात्र असू नये. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या माणसाविषयी प्रेमाचा धाक असेल, तर चांगली गोष्ट आहे. पण भीती असणं वाईट. असं हे एक म्हण असे प्रवचनाचं पान आहे. त्यात परस्परांची प्रेमभाव कसा वाढेल, असा आपण विचार केला म्हणजे आपण जर दुसऱ्याच्या आवडीप्रमाणे जर आपण केलं किंवा सगळ्यांच्या आवडीप्रमाणे आपण केलं, तर प्रेम वाढू शकतं. हेच महाराजांनी आज सांगितलं. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम, 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 श्री श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 19व्या प्रवचनाचं वाचन झालं, तर तुमचं श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुमचा उर्वरित दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण राहावा. हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करत थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम.